एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आणि आज मी बनवणार आहे फणस. तर मी आंबे छान मस्त बाफून घेतलेत आणि आता याचा पल्प काढते आणि मग बनवायला घेते. ठीक आहे. आणि कॅमेरामॅन मला जरा पण मदत नाही करत आहे. हात बाहेर लावतो थोडा. हे पल्प काढून देतात. एवढं किचकट काम मी नाही करणार, तूच कर. तू आता हात हे केलेत ना, तर तूच कर. आंबट आहे एकदम. हा ना? नको यू. नाही तर मी मदत घेतली. नको, मला कामं नाही वाढवायची आहेत म्हणून मी तुला नाही दिलं. मला उभं तरी कशा ठेवलाय? आता नेक्स्ट आहे. मी दिसत नाहीये का? मी दिसत नसेल. नाही, लांबून दिसतो ऍक्च्युली. आता छान आहे, तुला आता बघायला जाऊ. हे मी सर्व क्लीन केले. दिसते का? येस. आता साखर, अरे सॉरी, हे मला फाईन पेस्ट करून दे त्याची. मी तुला एक सजेशन देऊ? हां. साखर पण आहे. नाही, साखर तर मी हे करणार, मेल्ट करणार. कशी? गरम पण? हां, या पाण्यात. आणि मग त्याच्यात टाकला. ऑलरेडी पेस्टच टाईप ऑफ आहे. ते सरबत बनवायचं आहे ना आपल्याला, म्हणून. मिक्सर चांगला होता का? आणि हे त्याचं पाणी आहे, त्याच्यात मी कैरी बॉईल केल्या. तर आता एका बाजूला मी शुगर हे करते, मेल्ट करते. कुकर भांडी काढू तर नाही काढू असा विचार. म्हणजे ते किती हे आहे. आता माझ्याकडे भांडं नाही आहे म्हणून मी कुकरच घेतले. काय मेल्ट करते? मेल्ट करते. मग त्याच्यातच कर ना, याच्यातच मेल्ट होईल. अरे पूर्ण बनवायचं आहे त्याला. काय शिजवायचं? अरे मेल्ट करून त्याला परत शिजवायचं, त्याच्यात वेलची टाकायची आहे, सगळं त्याची कन्सिस्टन्सी बनवायची आहे. त्याच्यात पाणी वगैरे नाही, प्लम मला पेट येतं खूप. झालं बस. साखर मी माझ्या अंदाजाने घेते. त्याला वाचलं. आता तिथे कशाला चालला? हा, आता ते काय करू? असं ते करू का? वेलची पावडर आहे. वेलची पावडर नाही मिळत, वेलची आहे. आणि हे जे पाणी आहे ते मी यामध्ये थोडंसं ऍड करणार आहे. आता ही मेल्ट करायची. झाली पण मॅम तिथं. हो, लगेच. वेलची कट करून देऊ? वेलची कट नाही, वेलचीची मला पावडर हवी होती, तर कूट याच्यात बारीक वेलची जास्त तर नाही आपल्याकडे. 4 वेलची आहेत फक्त. एवढी नाही, 2 वेलची बस झाली फ्लेवरसाठी. त्याला फ्लेवर नाही मिळेल वेलचीला, सुकी आहे ती. आता मी शुगर फक्त अशी नॉर्मली मेल्ट करणार आहे आणि त्यानंतर यामध्ये पाण्यात आहे ते पाणी.
ओलसर चालेल ना थोडी. याच्यातच टाकणार आहे ना डायरेक्ट. याच्यात टाका. म्हणजे अजून एक उडाली कुठे उठली? त्याच्यात. घेऊन का तुम्ही ऍक्च्युली साल पण टाकणार आहे मी. चाल पण टाकणार आहे? हो जाऊ दे आता. फ्लेवरला. आता यामध्ये वेलची. इनकमिंग. तू टाकलं कशाला ते? टाक ना डायरेक्ट वेलची टाक. तुझी एक वेलची ठेवून काय करणार आहे? एकटं बसलं रे गरम होतं म्हणून. उठलेली वेलची. आता टाकून बघ किती आंबट आहे. आंबट आहे. साखर टाकतं. आपण त्याच्यामधल्या ना ते पुडी काढतो आणि मगच ते टाकतो. तरी तू पण चवी बघ. ते तुला अंदाज येईल किती टाकलं. मग हे पाण्यामध्ये जाईल ना. मग आंबट गोड लागेल. टाक थोडीशी. आंबट ऍक्च्युली आंबट आंबे होय, का होय. म्हणून खूप साखर लागते. आता इसमें ब्लॅक सॉल्ट, काला नमक, मी हे पुढे कर. चमचा. चमचा पुढे करलाय. मी बघितलं पण नेहमी कसं दिसतं. हे अजून हे थोडंसं. ठीक आहे तुम्ही नंतर वरून पण टाकू शकता. मीठ. हे पण फ्लेवरला. कोणतं वालं? नाव नको करू. पिंक सॉल्ट टाक थोडंसं. बस. आणि हे काय सॉल्ट प्लेन. ती प्लेन सॉल्ट आहे आपली डेली वाली. पण हो ओव्हरफ्लो होणार आहे. तेच तर. अर्धच टाकलं ना अजून तर. हो. मला तरी वाटलेलंच हे ओव्हरफ्लो होईल. भांडच नाही माहित माझ्याकडे सगळी घासायला आहेत भांडी आणि ती कढई पण मी याला वापरली. काय करतो? अशी. अशा पद्धतीने मी वाचली आहे. कट टू कट याच्यात माझं आता हे अजून आंबट होणार. अजून साखर. तेच तर. बघू आता. काही जण यामध्ये कलर पण टाकतात. ग्रीन कलर. माझं सगळं हे बदलतं. टाकायचं. नाही. मी एकीचा व्हिडिओ बघितला आणि तिने कलर टाकलेला पण ती बोललेली ऑप्शनल. खूप आंबट आहे. नाही नॉर्मल. नॉर्मल आता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून पियायचं हे आहे. बघ मला साखर टाकायला लागली. एकदा हां का? हां बघते. बरोबर आहे. कारण की आंबट पियायला झालं पाहिजे ते. पण असं हां आंबट गोड नाही म्हणजे गोड नाही लागलं पाहिजे जास्त. आंबट गोड लागलं पाहिजे. हो बरोबर आहे. हात पुढे कर. नुसतं कर. शाण्या. अरे एवढं तर थंड आहे. बरोबर ना. मस्त आहे. राहू दे एवढं आंबट. ठीक आहे मग झालं. आता हे थंड झाल्यावरती थोडंसं अजून जाड होणार आणि मग कोणत्या पण बॉटलमध्ये तुम्ही स्टोअर करू शकतात आणि मस्त बर्फ टाकून थंड पाणी टाकून सब्जा टाकून तुम्ही हे पिऊ शकतात. आणि रडत रडत कुठून तरी अशी मदत केलेली आहे या माणसाने मला. ठीक आहे ना केली ना पण. कधीच हसत हसत करत नाही करतो. मग ठीक आहे. आता मी हे स्टोअर करेल आणि कोणत्या तरी उद्याच्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये हे मी पिऊन दाखवेल. बाय.